तुम्हाला सांगायलो, हे जर असं झालं ना आमच्या लोकांना जर त्रास झाला तर आम्हाला काय बाकीच्याला बोलता येत नाही, पण अधिकार म्हणून तुम्हीच आहे तिथे व्हिडिओ. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून इथं चालावं लागेल. कुणालाच अडचण होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला काम करावं लागते. आणि कुठेही गेलं कुणी जर माझं ऐकून चल म्हणत असेल तर मग तुम्ही नोकऱ्या कशाला करता? नियमाप्रमाणेच राहावं लागेल. असं कुठं नियमामध्ये आहे की जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांनीच कारभार इथं करायचा, मंत्र्याच्या पीएनच कारभार करायचा? असं होऊन गेली या सगळ्या गोष्टी. नाविलाजानं आम्हाला काही इच्छा नाही तुम्हाला येऊन इथं बोलायचं किंवा तुमच्याशी हुज्जत घालायची. लास्ट सांगायला आलो तुम्हाला, त्याच्यानंतर जर असा प्रकार चालत राहिला तर आम्ही एकाची येऊन पंचायत समितीला ग्रुप घालू. मग कोण बघणार नाही, काय व्हायचं ते होऊन जाईल. योग्य होऊन चाललंय या सगळ्या गोष्टी. मर्यादा असतात कुठल्या गोष्टीला, सहनशीलता असते. एवढा कुठंतरी माजुरीपणा मला वाटत नाही कुठं म्हणजे आतापर्यंत कुणी खपवून घेतला. आज महाराष्ट्रामध्ये चालली आहे साकूर पंचायत समिती, ठीक आहे, तुमची आमची चालली आहे त्यांच्यासोबत. दररोज उठलं की खरंच तर किती खाले तर काढा ते मग बाहेर, पण कोण कोण तरी त्याच्यात किती भ्रष्टाचार, त्याला काय झालंय. आता आम्ही निवेदन द्यायला तुम्हाला, जेवढ्या काही ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केलेला पहिल्यांदा समजा ठीक आहे त्यांची चौकशी करा. आणि तुमच्या खाली आहेत ना 80% लोक, त्यांची करा अगोदर चौकशी. तुम्ही ज्या खुर्चीवर बसला तुमच्या गावामध्ये काय केलंय तुम्ही, किती शेततळे केलेत, किती बोगस आहेत त्याच्यातले. उद्या आम्ही जर तुम्हाला या ठिकाणी निवेदन दिलं तर त्याची चौकशी करावी लागेल तुम्हाला. एवढ्या धुतल्यात, अरे तुम्ही काचेच्या घरात राहता आणि तुम्ही दुसऱ्याला दगड मारता या ठिकाणी. व्हिडिओ साहेब हे बरोबर नाही. मी शिवसाहेबांनाही बोललोय आणि तुम्हाला काही अडचणी होत असली तर चांगलं काम करत असताना आम्ही सोबत आहे. आमच्या लोकांना त्रास द्यायचा आणि त्यांनी मनमानी या ठिकाणी चालायचं करायचं, ठीक आहे. निवडणुकाच लढवून विजय पराजय होत नसतात, दोन हात करायची सुद्धा तयारी आमची आता या ठिकाणी. शेवटी आमची बी काही लोकांनी आम्हालाही तेवढ्या सगळ्या ह्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्यांना वाऱ्यावर मी तर सोडू शकत नाही, मग ते कुठल्याही थराला जावं लागेल. एवढं तुम्ही लक्षात घ्या. कुणाला त्रास होणार नाही. तुमच्या अधिकाऱ्याला सांगा फार झालंय, मला वाटत नाही एवढा भ्रष्टाचार. आता कशासाठी त्यांच्याकडे यायचं, पैसेच काढायसाठी ना, का सहकार्य करण्यासाठी त्यांनी त्याच्या कॅबिनला बोललं. मग प्रत्येकाचे अकाउंट उघडा, त्यांना 10% द्यावं लागतं, त्यांना 5% द्यावं लागतं. आता लोकांना लाभ काय मिळणार आहे सांगा. आता तुम्ही विहिरी दिल्यात, किती विहिरी अस्तित्वात आहेत, किती घरकुलं तुमच्या अस्तित्वात येतात, जेवढ्या लोकांना लाभ दिलाय किती गोटे आहेत. तुमच्या काळात नाही नसतील तर कोणतरी इथं व्हिडिओच बसला असेल ना त्यावेळेस, त्यांनी केलेले. मग तुम्हाला सांगता येत नाही का, त्यांच्या चौकशा तुम्हाला करता येत नाहीत. काढायचं म्हणल्याच्या नंतर आम्हाला स्वातंत्र्य आहे ना. व्हिडिओ ऐकत नाही त्यांच्या विरोधामध्ये, खालचे अधिकारी ऐकत नाहीत त्यांच्या विरोधामध्ये तक्रारी आम्ही द्यायला पाहिजेत. तुम्ही काम आमच्या ऐकत नाही, सत्ता तुमची आहे. आज इथं तर स्थानिकला तुम्ही सत्तेवर बदलून टाकायचे अधिकारी, म्हणजे अधिकाऱ्यावर प्रेशर आलं. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी बदलून टाकू. बदलायचं तर बदला ना, लोकांना कशाला दाखवता, दहशत कशाला. सरपंच आमच्याकडे येऊ नये, कुणी तक्रार करू नये, कुणी तोंड उघडू नये. अशा पद्धतीचा या ठिकाणी कारभार चाललाय आणि ते कुठं तर रोखला पाहिजे. आणि अधिकाऱ्यांनाच या सगळ्या गोष्टीचं कंट्रोल केलं पाहिजे. आणखी कुणाची काय अडचण